दोन राजकीय घराण्यांचा वारसा आणि निष्ठेची जोड मार्डी गणात व प्रियांका जगदाळे यांचं पारडं जड असं चित्र सध्या मार्डी समिती गणात दिसतंय. मान पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून मार्डी वरकुटे म्हसवड गणातील राजकारण चांगलंच तापू लागलंय. या निवडणुकीत सौ प्रियांका भुजंगराव जगदाळे यांना मिळणारा जनपाठिंबा पाहता त्यांच्या विजयाची खात्री मतदारांमध्ये व्यक्त होते. माहेर आणि सासर अशा दोन्ही बाजूंचा तगडा राजकीय वारसा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील अतूट निष्ठा ही त्यांची जमेची बाजू ठरते. तर प्रियांका जगदाळे यांना राजकारणाचं बाळकडू माहेरूनकडूनच मिळालं. त्या वरकुटे म्हसवड गणाचे किंगमेकर आणि मान पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम भाऊ पाटील यांच्या सुकन्या. तर दुसरीकडं रानंदगावचे सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मानचे माजी सभापती कैलासवासी बाळासाहेब जगदाळे यांच्या त्या सून आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांनी मान तालुक्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवला. या दोन मोठ्या घराण्यांची शक्ती पाठीची असल्यानं प्रियांका जगदाळे यांचा प्रचार सध्या सुचाट सुटला. मतदारांकडून त्यांना किंगमेकरची लेक आणि सून म्हणून मोठी पसंती मिळते. मार्डी गणातील मतदारांमध्ये जगदाळे यांच्याबद्दल सकारात्मक लाट असण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबाची राजकीय निष्ठा. श्रीरामभाऊ पाटील आणि कैलासवासी बाळासाहेब जगदाळे या दोन्ही नेत्यांनी माजी आमदार स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या यांच्या विचारांशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कधीही प्रतारणा केली नाही. सत्ता असो वा नसो या कुटुंबांनी कायम पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रामाणिकपणे काम केलं. या प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास ठेवून मार्डी गणातील जनता यावेळी प्रियांका जगदाळे यांना संधी देण्याच्या निर्धारात दिसते. मतदारांचा कल आणि विजयाचा विश्वास. सध्या गणातील गावागावात होणाऱ्या कोपरा सभा आणि भेटीगाठींमध्ये महिला व युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो. माणसा हक्काने मिळालेली सेवावृत्ती आणि सुशिक्षित उमेदवार अशी त्यांची ओळख निर्माण झाली. आमच्या कुटुंबानं नेहमीच सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. हाच वारसा पुढे चालवत मार्डी गणाचा सर्वांगीण विकास करणं हे माझं ध्येय आहे असा विश्वास प्रियांका जगदाळे यांनी व्यक्त केला. एकंदरीत परिस्थिती पाहता दोन्ही घराण्यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी यामुळं प्रियांका भुजंगराव जगदाळे या भरघोस मताधिक्याने विजय होतील असं चित्र सध्या मार्डी गणात पाहायला मिळत आहे. नमस्कार, मी प्रियांका भुजंगराव जगदाळे. घरामधूनच मला राजकीय वारसा मिळालेला आहे. सासर आणि माहेर या दोन्ही घराण्यांकडून आम्हाला राजकीय असे सर्वच बाबतीत राजकीय वारसा मिळाला आहे. खरं सांगायचं तर माझे सासरे विश्वासराव बाजीराव जगदाळे उर्फ बाळासाहेब जगदाळे हे सहकार क्षेत्रात अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व होतं. अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. तात्यांचे ते खांदे समर्थक होते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तात्यांची साथ कधीही सोडली नाही. एकनिष्ठ असे ते शेवटपर्यंत राहिले. तसेच इकडून वडील म्हणून वडीलही माझे श्रीराम पाटील फार चांगले व्यक्ती आहेत. ते तात्यांशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी कधीही संबंध तोडले नाहीत. आणि माझ्या गणातल्या 7ही गावात रानन, शिवरी, सोकासन या गावचं तर आम्ही खातेदारच आहोत. पण बाकीच्याही 4 गावात आमचं चांगलं एक वडिलांचा गण म्हणून त्याही गावाशी चांगले संबंध आहेत. त्यामुळं विक्रमी मतानं बहुमतानं आमचाच विजय होईल.